आषाढी वारी मार्गावर शासनातर्फे केल्या जाणाऱ्या सोयी सुविधा व्यवस्थापनासाठी व पालखी सोहळा व्यवस्थापन करण्यासाठी मुख्य सचिव पदाचे अधिकारी नियुक्त करावेत, म्हणजे सर्व पालखीची इतर व्यवस्था करणे व नियोजन करणे सोयीचे होईल। संत तुकाराम महाराज पालखी सोहळा व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मार्गातील अपूर्ण रस्ते लवकर तयार करून घ्यावेत, या मार्गातील अतिक्रमण काढून घ्यावेत, पालखी मार्गातील ग्रामपंचायतींना सूचना देऊन सोयी सुविधा देण्यासाठी मदत करावी, पालखी मार्गातील टॉयलेटची संख्या वाढवून स्वच्छतेसंबंधी कडक सूचना द्याव्यात, पिण्याचे पाणी टँकर संख्या वाढवून स्वच्छ पाणी पुरवावे, वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी अनुभवी पोलीस अधिकारी नियुक्त करण्यात यावेत। पंढरपूर येथील 65 एकरमधील प्लॉट वाटप लवकर करण्यात येऊन तेथील सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात। पंढरपूर येथे महाआरोग्य शिबिर आयोजित करून सोयी उपलब्ध करून द्याव्यात। मानाच्या सर्व पालखीची व मार्गावरील व्यवस्था सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्या संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून सूचना देण्यात याव्यात। पाऊस जास्त असल्याने सर्व पालखी मुक्काम स्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात यावेत। सर्व पालखी मार्गावरील भाविकांच्यासाठी त्या ठिकाणी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात याव्यात। वरील सर्व मागण्यांचा विचारपूर्वक निर्णय घेऊन संबंधितांना सूचना देऊन पाठपुरावाही करावा, असे निवेदन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांना अखिल भाविक वारकरी मंडळ यांच्या माध्यमातून ईमेलद्वारे देण्यात आले आहे, असे सुधाकर महाराज इंगळे यांनी पत्रक काढून जाहीर केले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।